उद्या 23 मे 2024 बुद्ध पौर्णिमा आहे. तर आज आपण आनापानसतीवरून सुरुवात करून विपश्यना करूयात. ध्यान. शरीर अगदी शांत, शिथिल, अतिशय शिथिल करून घ्यायचं आहे शरीर. प्रत्येक अवयव आपला शिथिल आहे ना हे चेक करायचं आहे. खांदे, गळा, कान, नाक, कपाळ, आपली जीभ. जस्ट रिलॅक्स. गौतम बुद्ध, ओशो आणि असे अनेक मास्टर्स आत्ता इथे उपस्थित आहेत. जिथे कुठे ध्यान सुरू असेल तिथे सगळे मास्टर्स अतिशय आनंदाने उपस्थित राहतात आपल्याला मदत करायला, आपलं प्रोटेक्शन करायला. सो जस्ट फील देअर प्रेझेन्स. त्यांच्या उपस्थितीची जाणीव. आपण आता जे काही ध्यान करत आहोत त्याने आपलं चित्त शांत होणार आहे. आपले विकार शांत होत आहेत. आणि निश्चितच आपली आत्मवृद्धी व्हायला, आत्मोन्नतीसाठी हे ध्यान उपयुक्त ठरणार आहे. शरीर शुद्धी, भावशुद्धी आणि विचारशुद्धीसाठी हे ध्यान उपयोगी पडणार आहे. आणि त्याचबरोबर आपले जे गुण आहेत त्यामुळे ते आपोआप वृद्धिंगत होत आहेत. आणि असा साधारण विचार करून, संकल्प करून आपण जाणीव श्वासावर नेऊ. श्वास येतोय, जातोय. फिजिकल श्वास कुठे जातोय हे गौण आहे, पण श्वासातील प्राण जो आहे तो नाभीपर्यंत जातोय याची जाणीव. फिजिकल श्वास अगदी खांद्यापर्यंतच गेला तरी चालणार आहे. एकदम शोल्डर ब्रीदिंग असलं तरी चालणार आहे. खूप शॅलो ब्रीदिंग पण चालणार आहे. बट जस्ट फील इट मूव्हिंग टिल युअर नेव्हल. नाभीपर्यंत श्वास म्हणजे प्राण पोचतोय. श्वासाची गती मंदच आहे. ब्रेथ इज व्हेरी स्लो बट व्हेरी डीप. खूप खोलवर जातोय हा प्राण, कारण आपण संपूर्ण शरीर शिथिल केलंय. श्वास येतोय, जातोय. साक्षी भावाने त्या श्वासाकडे बघायचं आहे. आणि तो संपूर्ण श्वास शरीरात कुठेही जाऊ देत. त्याला पोचू द्यायचं आहे तिथे. जस्ट रिलॅक्स युअर बॉडी. आपलं शरीर रिलॅक्स्ड आहे ना हे चेक करत राहायचं. शक्यतो पाठकणा सरळ ठेवायचा, मान सरळ ठेवायची. म्हणजे आपला श्वास डोक्यामध्ये पण प्रवाहित होईल. हा जो श्वास आहे आपला संपूर्ण शरीरात, हा प्राण प्रवाहित होतोय अगदी सहज, कारण आपण संपूर्ण शरीर शिथिल केलंय. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळीकडे हा प्राण पोचतोय. आपल्या संपूर्ण मेंदूमध्ये पोचतोय. श्वासाकडे लक्ष आहे आपलं. नाकाने श्वास अगदी घेतोय न घेतोय एवढाच आहे.
अतिशय शिथिल श्वास आहे, तरी सुद्धा त्या श्वासातील प्राण संपूर्ण शरीरात पोचतोय याची जाणीव. आणि आपण काहीही ॲक्टिवली करत नाही आहे, तो आपोआप पोचतोय. ॲक्टिवली काहीही करायचं नाही आहे, फक्त साक्षी भावाने बघायचं आहे तो कुठे कुठे पोचतोय ते. आपण ब्रेथवर्कमध्ये मुद्दामून प्राण पोचवतो, ॲक्टिवली पोचवतो. इथे ॲक्टिव्ह नाही व्हायचं आहे, जस्ट साक्षी भाव. एखाद्या ठिकाणी नाही पोचला तरी काही हरकत नाही, साक्षी भाव ठेवा फक्त की अरे अरे इथे पोचत नाही आहे वाटतं. मुद्दामून काहीही करायचं नाही, जस्ट अलाव द ब्रेथ अँड वॉच द ब्रेथ, वॉच द प्राण. ह्या श्वासाकडे आपण बघत असताना काही विचार येतील मनात, तेही साक्षी भावाने नुसते बघायचेत. काही फिजिकल सेन्सेशन्स येतील मे बी. कोणाला काय तर कोणाला काय. काही जणांना फिजिकल सेन्सेशन्स हायलाईट होतील, काही जणांना भावना हायलाईट होतील, तर काही जणांना विचार हायलाईट होतील. जे काय आपोआप येईल ते साक्षी भावाने बघायचं आहे. त्याला कुठेही म्हणायचं नाही की हे चांगलं हे वाईट. फक्त त्याच्याकडे साक्षी भावाने बघायचं आहे. ते लाटेसारखं येईल, निघून जाईल. मग ती भीती असो, राग असो, साक्षी भाव सोडायचा नाहीये. हा जो फोन वाजतोय त्याच्यामुळे डिस्टर्ब झालो असो आपण. भावना काही वरती आल्या असतील, राग वरती आला असेल, चिडचिड वरती आली असेल, येऊ देत ते. जस्ट वॉच इट, व्हॉट इज हॅपनिंग. फिजिकल सेन्सेशन, संवेदना, अगदी सहज स्वभावे आपली शरीर शुद्धी होते, भावशुद्धी होते आणि विचारशुद्धी होते. आपण काहीही करत नाही आहोत, फक्त श्वासावर लक्ष देतोय. फक्त जे काय घडतंय शरीरात मनात त्याच्याकडे जाणीवपूर्वक बघतोय आणि तेवढ्यानेच ही शुद्धी होती. व्हेरी पॅसिव्ह, नो ॲक्टिव्हिटी. यू आर टोटली रिलॅक्स्ड. रिमेंबर, आपण पूर्ण शिथिल आहोत. शक्यतो पाठकणा सरळ ठेवा. मान खाली जात असेल तर ती वरती करा, कारण आपल्याला हा प्राण मेंदूपर्यंत पोचायला हवा आहे. जी काही शुद्धी आहे ती मेंदूपर्यंत व्हायला हवी शुद्धी. श्वासाची जाणीव सतत राहू देत. मध्येच मन भरकटेल, इकडे तिकडे जाईल, त्याला पुन्हा श्वासावर आणायचं.
मध्येच काही भावनावरती येतील, काही मेमरीजवरती येतील, स्मृतीवरती येतील. येऊ द्यात. जे काही आपोआप घडेल ते घडू द्यायचं आहे. त्याला मुद्दामून अडवायचं नाही आणि मुद्दामून घालवायचं पण नाही. जस्ट वॉच इट. व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, जस्ट वॉच इट. जे काय घडतं आहे ते फक्त साक्षी भावाने बघायचं आहे त्याच्याकडे. साक्षी भावाने म्हणजे त्याला चांगलं वाईट असं कसलंही लेबल न देता बघायचं आहे. अलिप्तपणे त्याच्याकडे बघायचं आहे. आपल्या शरीरात खूप काहीतरी घडतं आहे. आपल्या भावना कोशात, चित्तात खूप काहीतरी गोष्टी घडत आहेत. आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्याच पाहिजेत हा अट्टाहासही नको आहे. कळलं तर कळलं, नाही तर नाही. जस्ट लेट गो. अ टोटल लेट गो. इट्स ओके. एव्हरीथिंग इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस. श्वासाकडचं लक्ष जाऊ द्यायचं नाही आहे. जस्ट वॉच युअर ब्रेथ. कुठेही मॅनिप्युलेट करायचं नाही आहे श्वास. कुठेही विचार मॅनिप्युलेट करायचे नाही आहेत. स्मृती मॅनिप्युलेट करायच्या नाही आहेत. काहीही आपण चेंज करायचं नाही आहे. डोंट बी ॲक्टिव्ह. बी व्हेरी व्हेरी पॅसिव्ह. फक्त साक्षीभाव. शरीरातल्या संवेदना साक्षीभावाने बघायचेत. ज्या भावना, ज्या स्मृती जाग्या होतील त्या साक्षीभावाने बघायचेत. जे विचार जागे होतील, काही आजूबाजूचे आवाज येतील, काही गंध येतील, फक्त साक्षीभावाने बघायचं आहे. आपल्या शरीरातल्या पेशीत प्राण पोचतोय आणि तो आपोआप पोचतोय. आपण काहीही न करता तो पोचतोय. आपल्या त्वचेमध्ये, आपल्या स्किनमध्ये जे अंगभर आहे तिथेही श्वास पोचतोय. आपल्या हृदयात पोचतोय. आपल्या सगळ्या ज्ञानेंद्रियात हा प्राण आपोआप पोचतोय. आपलं शरीर, मन जास्त सक्षम होत आहे, जास्त बलवान होत आहे. आणि हे सगळं आपोआप घडत आहे. आपण काहीही मुद्दामून करत नाही आहोत. फक्त जाणीव श्वासावर ठेवली आहे. एवढं एक आपलं कर्तृत्व आहे. जाणीव श्वासावर बांधून ठेवणं एवढं कर्तृत्व आहे आपलं. आणि त्याने एवढ्या गोष्टी घडत आहेत. अनेक विकार आपोआप विसर्जित होत आहेत. अगदी आपल्या नकळत. अनेक शरीरातल्या व्याधी, त्याची मुळं
मोकळी होत आहेत. आपले पंचकोश बॅलन्स्ड राहत आहेत. दिस इज हॅपनिंग ऑटोमॅटिकली. आपण फक्त श्वासाकडे बघतोय. आणि आपली ही शांत अशी जी अवस्था आहे शरीराची आणि चित्ताची, ती मास्टर्स अतिशय कौतुकाने बघतायत. गौतम बुद्ध आहेत तिथे उपस्थित, ओशो आहेत आणि अनेक अनेक गुरुजन आहेत, देवी देवता आहेत. अतिशय आनंद होतोय त्यांना. आपलं चित्त शांत झाल्यामुळे कौतुक वाटतंय त्यांना आपलं. आणि आता ही शांतता जी आहे ती आपल्या हृदयातून मनानेच आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पोचवायची ही शांतता. जणू काही ह्या शांततेची पण लाट आहे. सूक्ष्म असतील पण ह्या व्हायब्रेशन्स आहेत आणि त्या पोचतायत आपल्या प्रियजनांपर्यंत, त्या पोचवायचेत. आपण मुद्दामून पोचवत नाही आहोत, फक्त त्या पोचतायत हे आपल्याला कळत आहे. फक्त आपण साक्षी भाव आपल्या या माणसांपर्यंत नेल्याबरोबर तिथपर्यंत त्या पोचतात आपोआप. एक्सपान्शन ऑफ युअर कॉन्शियसनेस, एक्सपान्शन ऑफ युअर ऑरा, expansion of your heart chakra. आणि अशा आता शांततेतून आपण पुन्हा वास्तवात येणार आहोत. त्याच्यासाठी आधी या गुरुजनांचे आशीर्वाद घेऊयात, त्यांना मनापासून वंदन करूयात. शरीराची हालचाल करायची गरज नाही. वंदन करताना मानसिक वंदन करायचं आहे त्यांना. आणि आता जाणीव पुन्हा श्वासावर आहेच, ती दीर्घ करायची आहे. आणि आता ॲक्टिवली श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, दीर्घ श्वसन करायचं आहे. आता पॅसिव्हवरून ॲक्टिव्हवर यायचं आहे. दीर्घ श्वसनाची 2-4 आवर्तनं. हातापायाची हालचाल, मानेची हालचाल. थोडंसं आळस द्यायचा, कारण आपले शरीर एकदम शांत होतं. अजिबात काही ॲक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळे त्याला जरा ॲक्टिव्ह करायचं आहे.
सकाळी उठल्यावर आळस देतो त्याप्रमाणे थोडासा आळस द्यायचा. शरीर ताणून घ्यायचं, पाय ताणून घ्यायचे, हात ताणायचेत. आणि मग डोळ्याला हात लावायचे, हात चोळून ती ऊर्जा डोळ्यांना द्यायची. सर्वांगावरून हात फिरवायचा, हृदयचक्रावर हात फिरायचे विसरू नका. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.